स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ 11वा समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? उत्तर, समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो. 2. समोच्च रेषाच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते? उत्तर, एखाद्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची, संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेले उताराचे स्वरूप, एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे. 3. शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशाचा उपयोग कसा होईल? उत्तर, सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी, मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी, पावसाचे पाणी उंचीवरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल याविषयीचा अंदाज बांधण्यासाठी. 4. प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते? उत्तर, प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या साहाय्याने दाखवता येते. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार तीव्र असतो. 2. नकाशावर समोच्च रेषा समान उंचीच्या ठिकाणाचे प्रतिनिधित्व करतात. 3. समोच्च रेषातील अंतरावरून उताराची कल्पना करता येते. 4. समोच्च रेषातील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो. प्रश्न तिसरा, खालील नकाशातील भूरूपे ओळखा. उत्तर, नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश. 2. डोंगराळ पर्वतीय प्रदेश. 3. शिखर. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्युनिस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.